नमो नमः सर्वेभ्यः। गीतासोपानस्य भागद्वयस्य त्रयोविंशतितमः तमस्य पाठस्य अध्यायम् अथवा पठनम् अधुना वयं कुर्मः। पृष्ठक्रमाङ्कः अस्ति 150 150 पेज् नम्बर्। अत्र पाठः अस्ति त्रयोविंशतिः पाठः अत्र अस्ति। पाठस्य नाम अस्ति लोकहितं मम करणीयम्। एतद् बहु श्रुतं गीतम् अस्ति। अर्थः अपि बहु सम्यक् अस्ति। एतस्मिन् पाठे वयं तव्यत् अनियर प्रत्यययोः अभ्यासम् अधुना करणीयमस्ति। तव्यत् अनियर इत्युक्ते कर्मणि विध्यर्थ धातुसाधित विशेषण। वयं जानीमः दशलकाराः सन्ति। तेषु लकारेषु विधिर्लिङ् लकारः एकः अस्ति। विधिर्लिङ् इत्युक्ते संभावना दर्शनीयम् अस्ति चेत् वयं विधिर्लिङ् लकारस्य प्रयोजनं करणीयमस्ति अथवा वयं प्रयोजनं कुर्मः। विधिर्लिङ् संभावना शक्यता अस्ति चेत् विधिर्लिङ् लकारस्य प्रयोगं वयं कुर्मः। विधिर्लिङ् तस्य विधिर्लिङ् लकारस्य कर्मणि प्रयोगे कृदन्त प्रत्यय अस्ति तव्यत् अनियर् प्रत्यय। म्हणजे विधिर्लिङ् सा म्हणजे सः गच्छेत्, सः पाठशालां गच्छेत् एतत् वाक्यमस्ति विधिर्लिङ् लकारे। सः पाठशालां गच्छेत्। तस्य कर्मणि वाक्यं किं भवति? तेन पाठशाला गम्यते। आत्मनेपदी धातूनां प्रत्ययः योजयित्वा वयं एतद् वाक्यं कर्तुं शक्नुमः। तेन पाठशाला गम्यते। किन्तु यदि अहं कृदन्तं प्रत्ययम् अहं योजितुम् इच्छामि चेत् अहं तव्यत् अनियर् प्रत्ययस्य उपयोगं करणीयमस्ति। अत्र गमगच्छ धातुः अस्ति, तस्य तव्यत् प्रत्ययस्य गन्तव्यं नपुंसकलिङ्गे गन्तव्यम्। अनियर् प्रत्ययः अस्ति गमनीयं। प्रत्येक धातोः तव्यत् प्रत्ययः अस्ति, अनियर् प्रत्ययः अस्ति। तव्यत् प्रत्ययस्य अनियर् प्रत्ययस्य अर्थः समानः अस्ति, किन्तु द्वौ प्रत्ययौ स्तः। गमगच्छ धातोः उदाहरणार्थ गमगच्छ धातोः तव्यत् प्रत्ययः अस्ति गन्तव्यं नपुंसकलिङ्गे, अनियर् प्रत्ययः अस्ति गमनीयं। नपुंसकलिङ्गे गन्तव्यं गमनीयं, स्त्रीलिङ्गे गन्तव्या गमनीया, पुल्लिङ्गे गन्तव्यः गमनीयः। एकम् अन्यम् उदाहरणं वयं पश्यामः। पठधातु कृते नपुंसकलिङ्गे पठितव्यं पठनीयं, तव्यत् प्रत्यय अनियर् प्रत्यय, पठितव्यं पठनीयं। स्त्रीलिङ्गे पठितव्या पठनीया, पुल्लिङ्गे पठितव्यः पठनीयः। एवं प्रकारेण सर्वानां धातूनां कृते तव्यत् अनियर् प्रत्ययाः सन्ति। तव्यत् प्रत्यय इत्युक्ते कर्मणि विध्यर्थ धातुसाधित विशेषण। लिख धातु नपुंसकलिङ्गे लेखितव्यं लेखनीयं, स्त्रीलिङ्गे लेखितव्या लेखनीया, पुल्लिङ्गे लेखितव्यः लेखनीयः। एते सर्वाः प्रत्ययाः विविधानां धातूनां प्रत्ययाः अत्र दत्ताः सन्ति। पृष्ठक्रमाङ्क 150 उपरि दत्ताः सन्ति। आता याचा अर्थ काय होतो की सः पाठशालां गच्छेत्। एतत् कर्तरी प्रयोगे वाक्यं विधिर्लिङ्ग लकारस्य वाक्यम् अस्ति। सः पाठशालां गच्छेत्, त्याने पाठशालेत जावे। ओके। आणि कर्मणी लकारे वाक्यं किं भवति? तेन पाठशाला गम्यते। म्हणजे त्याच्याकडून पाठशाळेत किंवा त्याच्याकडून पाठशाळेत जावे।
किंवा आपण दुसरं एखादं वाक्य घेतलं की सह पाठम पठेत. हे कर्तरीचं वाक्य आहे. तर आपण कर्मणीत कसं म्हणणार? तेन पाठः पठ्यते, म्हणजे त्याच्याकडून पाठ वाचला जावा. ओके. आणि या दोन्ही वाक्यांचं जर तव्यतनियर करायचं असेल तर ते आपण कसं करणार? तर तेन पाठशाला गंतव्या अथवा गमनीया. पाठशाला स्त्रीलिंगी असती, अतः गंतव्या गमनीया एतौ द्वौ प्रत्ययोः उपयोगं करणीयमस्ति. आता उदाहरणार्थ लिख, सह पाठम लिखेत कर्मणी प्रयोगे, तेन पाठः पठ्यते. पठ्यते लकारस्य प्रयोगं वयं कुर्मः, परन्तु तव्यत् अनियर् प्रत्ययस्य यदि तव्यत् अनियर् प्रत्यय द्वयस्यापि यदि उपयोगं करणीयमस्ति तर्हि तेन पाठः पठितव्यः, पाठः पुल्लिङ्गी अस्ति, अतः तेन पाठः पठितव्यः पठनीयः. तेन पाठः पठितव्यः पठनीयः. तेन कविता, कविता स्त्रीलिंगी अस्ति, तेन कविता पठितव्या पठनीया. तेन पद्यं, पद्यं नपुंसकलिंगी अस्ति, तेन पद्यं पठितव्यं पठनीयम्. एवं प्रकारेण तव्यतनियर् प्रत्ययस्य उपयोगं वयं कुर्मः. अधुना अहं दर्शिका दर्शयामि. वयं पाठस्य अधुना अत्र कविता दत्तमस्ति, गीतमस्ति अत्र एतद्. अहं स्लैड् शेर् करोमि. हाँ, दृश्यते अधुना. पाठस्य नाम अस्ति गीतस्य नाम अस्ति लोकहितं मम करणीयम्. लोकहितं, लोकस्य अथवा लोकानां हितं, समासः आहे हा. लोकांचे हित मम, षष्ठी एकवचन अस्मत् सर्वनामस्य. लोकांचे हितन मला करणीयम, माझ्याकडून केले जावे किंवा करणीयम. आता इथे करणीयम म्हणजे क्रू धातू आहे. क्रू धातू हो अनियर प्रत्यय अस्ति करणीयम, किंवा माझ्याकडून लोकांचे हित केले जावे, असा या गीताचा अर्थ आहे. एतद् गीतम् उच्चैः गायत. पृष्ठ क्रमांक अस्ति 150 150. मनसा सततं स्मरणीयं. मनसा, मनस सकारांत पुल्लिंग नपुंसकलिंगी प्रातिपदिकस्य तृतीया एकवचन. मनसा, एते सर्वाः कर्मणि एतस्मिन् गीते कर्मणि प्रयोगः सन्ति सर्वत्र, अतः कर्ता तृतीया विभक्त्यान्त अस्ति. मनसा, मनसा मना म्हणजे माझ्या मनाकडून. ओके. सततम स्मरणीयम, सतत स्मरण केले जावे. काय? ओके. तर स्मृ धातू आहे इथे. स्मृ धातूचा हा अनियर प्रत्यय दिलेला आहे. ह्याच्यामध्ये सगळे अनियर प्रत्यय दिलेले आहेत. तिथे तव्यत प्रत्यय पण वापरू शकतात, नाही असं नाही, परंतु या गीतामध्ये सगळे अनियर प्रत्यय वापरले आहेत. मनसा सततम स्मरणीयम, माझ्या मनाकडून किंवा मनाकडून सतत स्मरण केले जावे. वचसा सततं वदनीयं. वाच, चकारांत वाच स्त्रीलिंगी प्रातिपदिकं वाच, तस्य तृतीया एकवचन वचसा, म्हणजे वाणीने सततं वदनीयं. आपण सतत बोलले पाहिजे, किंवा आपल्याकडून सतत वाणीने बोलले गेले पाहिजे. काय? लोकहितं मम करणीयं, म्हणजे लोकहित आपल्याला माझ्याकडून झाले पाहिजे, हे आपण सतत मनाने स्मरण केले पाहिजे, वाणीने बोलले पाहिजे. ओके. पुढे कविता आहे. न भोग भवने रमणीयम. म्हणजे न भोग भवने म्हणजे सुख आरामदायी अशा घरामध्ये भोग, निरनिराळ्या प्रकारचे भोग जिथे उपलब्ध आहेत, जिथे लक्झरीज अवेलेबल आहेत, त्या अशा भवनांमध्ये मी रमता कामा नये, मी रमू नये. ओके. माझ्याकडून तिथे रममाण केले म्हणजे व्हायला नाही पाहिजे. न भोग भवने रमणीयम न च सुखशयने शयनीयम. शेते धातू आहे इथे.
सुखशयने म्हणजे आरामदायक सुख म्हणजे बेडवर किंवा अशा प्रकारे आरामदायक माझ्याकडून कुठल्याही प्रकारचं सुख किंवा जास्त त्याचा उपयोग किंवा घेतला जाऊ नये. शयनी म्हणजे मी सुख शय्येवर जास्त झोपता कामा नये. अहर्निशम जागरिणी. कारण आपली भारत माता संकटात आहे. त्यामुळे अहर्निशम, अहर म्हणजे दिवस आणि निश म्हणजे रात्र, म्हणजे दिवस रात्र माझ्याकडून जागृत राहिले गेले पाहिजे. जागरणीयम. का बरं? कारण बिकॉज लोकहितम मम करणीयम. माझ्याकडून लोकहित हे नेहमी झाले पाहिजे. न जातु दुःखम गणनीयम. म्हणजे जी दुःख मला आली किंवा ज्या दुःख प्रसंगातनं मला जायला लागलं त्याची गणना, गणयती धातू आहे इथे, त्याची गणना माझ्याकडून केली जाऊ नये. न च निज सौख्यम मननीयम. म्हणजे माझ्या निज निज म्हणजे स्वतःचं सौख्य, म्हणजे माझ्या स्वतःच सौख्य फक्त माझ्याकडून त्याचं मनन केलं जाऊ नये. मन धातू आहे ते. त्याचं मनन किंवा त्याचं चिंतन मनन आपण माझ्याकडून केलं जाऊ नये. कार्यक्षेत्रे त्वरणीयम. म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे माझे जे कार्यक्षेत्र आहे त्याच्यामध्ये मी त्वरा करणीयम असते. म्हणजे माझ्या कार्यक्षेत्राची जी काही माझी कामं आहेत ती मी त्वरेने पूर्ण करायला हवीत. आणि जर मी प्रत्येक माणसाने जर असं केलं तरच देश किंवा कुठलाही देश चांगल्या प्रकारे समृद्धीला येऊ शकतो. त्यामुळे लोकहितम मम करणीयम. लोकांचं हित मला माझ्याकडून केले जावे. दुःखसागरे तरणीयम. दुःखसागर म्हणजे अनेक दुःखांचा जरी सागर किंवा समुद्र जरी असला तरी त्यातून मला अनेक दुःख जरी असली त्यातून मला तरुण जायचे आहे. माझ्याकडून तरुण गेले जावे. कष्टपर्वते चरणीयम. कष्टांचे कितीही डोंगर आले तरी सुद्धा मला त्याच्यावर चढून जायचं आहे किंवा माझ्याकडून त्याच्यावर चढून गेले जावे. विपत्ती विपिने भ्रमणीयम. विपिन म्हणजे जंगल आणि विपत्ती म्हणजे विपद शब्द आहे, त्याच्या सप्तमी एकवचन. अनेक संकटांचे जरी कितीही घनदाट अरण्य असली तरी सुद्धा म्हणजे कितीही भयंकर अशा विपदा जरी आल्या तरी त्यातून मला भ्रमण केले पाहिजे. भ्रम धातू आहे, त्याच्यातून माझे भ्रमण झाले पाहिजे किंवा त्यातून मी तरुण निघालं पाहिजे. लोकहितम मम करणीयम. माझ्याकडून लोकांचे हित केले जावे नेहमी. गहनारण्ये घनांधकारे. गहनारण्य म्हणजे गहन अशा अरण्यामध्ये, दाट अशा अरण्यांमध्ये आणि जिथे अत्यंत अंधकार आहे, घन किंवा दाट असा अंधकार आहे, अंधार आहे, अशा गहनारण्य घनांधकारे सप्तमी एकवचन आहे. त्यामुळे अशा गहन अरण्यामध्ये जिथे दाट अंधकार आहे, आता फिजिकली अंधकार असं नाहीये पण बऱ्याच ही उपमा दिलेली आहे. म्हणजे बरीच लोक देशामध्ये अशा खूप प्रॉब्लेम्स मध्ये असतात की ते अत्यंत दाट गोष्टीमध्ये किंवा प्रॉब्लेम्स मध्ये ते जखडले गेलेले असतात. त्या रूपाने हे उपमा अलंकार इथे वापरलेला आहे. बंधुजनाये स्थिता गौभरे. म्हणजे माझे जे बंधुजन आहेत, आपण जेव्हा भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आपण असं प्रतिज्ञा घेतो तेव्हा माझे जे सगळे भारतीय किंवा माझे जे बांधव आहेत ते त्या गहन अरण्यामध्ये, अंधकारामध्ये, दाट अंधकारामध्ये तिथे जे स्थित आहेत, म्हणजे तिथे जे स्थित आहेत गौभरे, म्हणजे तिथे जे अडकून पडले आहेत, तत्र मया संचरणीय. तिथे माझ्याकडून संचार केला जावा किंवा संचार केला जावा म्हणजे त्यांना मदत, तिथे मी जावे, माझ्याकडून तिथे त्यांना मदत केली जावी असं. कारण लोकहितम मम करणीय. कारण माझ्याकडून लोकहित केले जावे. अशा प्रकारे हे अतिशय सुंदर असं डॉक्टर श्रीधर भास्कर वर्डेकर यांनी रचलेलं हे एक गीत आहे, जे अत्यंत स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायक गीत आहे. आता हे असे सगळे तव्यत अनियर प्रत्यय पुढच्या ह्याच्यावर अग्रिमे पृष्ठे दत्तमस्ति. तव्यत अनियर प्रत्ययस्य प्रत्ययोः अर्थं समानमेव एवचि. केचित् धातोः कृते भिन्नाः सन्ति. उदाहरणार्थ नम नन्तव्यं, भ्रू वक्तव्यं, शीशयितव्यम्. एते सर्वाः तव्यत् प्रत्ययाः सन्ति. भावे प्रयोगे अपि अश्वेन धावनीयं, सैनिकेन योद्धव्यं. भावे प्रयोगे कर्मः नास्ति, अकर्मक धातोः भावे प्रयोगः भवति. अतः भावे प्रयोगे
कर्मः नास्ति। तत्तु यदि कर्मः अस्ति चेत् तद् तदनुगुणं तव्यत् अनिर्वृत्त्यं करणीयमस्ति, परन्तु भावे प्रयोगे कर्मः नास्ति। अतः केवलं भावे प्रयोगे तव्यत् अनिर्वृत्त्यस्य नपुंसकलिङ्गी प्रत्ययः योजनीयम् प्रत्ययं योजनीयमस्ति। उदाहरणतः अश्वेन धावनीयम्। अश्व अधुना अश्वः कर्ता अस्ति। सैनिकेन योद्धव्यं। सैनिकः कर्ता अस्ति, अत्र कर्मः नास्ति। एवं प्रकारेण अभ्यासप्रश्नः वयम् अभ्यासवर्गे पश्यामः। अत्र एक सूक्तिः अस्ति, तद्वयं पश्यामः, तां वयं पश्यामः। एक निमिष। सूक्तिः अस्ति कर्तव्यमेव कर्तव्यं प्राणैः कण्ठगतैरपि। सर्वप्रथमं पदविग्रहं करणीयमस्ति। अत्र कर्तव्यम् एव कर्तव्यं प्राणैः कण्ठगतैः अपि। कर्तव्यम् एव व्यञ्जनसन्धिः अस्ति, प्राणगतैः अपि विसर्गसन्धिः अस्ति। कर्तव्यम् अत्र कर्तव्य इति प्रातिपदिकमस्ति। कर्तव्य म्हणजे आपली जी कर्तव्य ड्युटीज ज्या असतात त्या तद प्रातिपदिकमस्ति, त्याचं द्वितीय एकवचन आहे। कर्तव्यम एव म्हणजे कर्तव्यच करायचे, कर्तव्यम। आता इथे हा जो कर्तव्यम आहे हा तव्यत प्रत्यय आहे आणि त्या तव्यत प्रत्ययाचं कर्म काय आहे? कर्तव्य। कर्तव्य हे म्हणजे पहिला जो कर्तव्य आहे तो कर्म आहे आणि तो द्वितीय एकवचनात आहे। त्यामुळे या कर्तव्यमचं म्हणजे कर्तव्यमची पण द्वितीय एकवचन वापरले आहे। त्यामुळे कर्तव्यच करायला हवे। आता पहिल्या कर्तव्याचा अर्थ आहे ड्युटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी, कर्तव्य। आणि दुसऱ्या कर्तव्याचा अर्थ आहे करायलाच हवे। हा तव्यत प्रत्यय आहे। त्यामुळे दुसरा जो शब्द कर्तव्य वापरलाय तो तव्यत प्रत्यय आहे। त्यामुळे कर्तव्यच फक्त करायला हवे। कधी? तर म्हणजे नेहमी पण आणि प्राणैही कंठगतैही अपि। आता याचा अन्वय कसा करू शकतो? यदि प्राणैही कंठैही गती अपि आगच्छति आगच्छन्ति तर्हि कर्तव्यम एव कर्तव्यम, असा याचा अन्वय आपण करू शकतो। म्हणजे प्राण जरी कंठाशी आले असतील म्हणजे एवं प्रकारेण विपत् परिस्थितीः यदि आगच्छति तर्हि कर्तव्यम एव कर्तव्यम, म्हणजे प्राण कंठाशी आलेले असतील तरी सुद्धा प्रत्येक माणसाने आपापले कर्तव्य हे केलेच पाहिजे। त्याच्याकडून प्रत्येक आपापले कर्तव्य हे केले गेलेच पाहिजे। यदि प्राणैः कंठगतैः अपि सन्ति अथवा तर्हि कर्तव्यम एव कर्तव्यम। अशा प्रकारे आपण एवं प्रकारेण वयं अहं स्टॉप शेयर करोमि। एवं प्रकारेण वयं त्रयोविंशतितमस्य पाठस्य अभ्यासं सम्पूर्णं कृतवन्तः। अग्रिमे चलचित्रे वयं चतुर्विंशतितमस्य पाठस्य अभ्यासं करणीयमस्ति। धन्यवादः।